हे राग आहे, पुस्तकाचं पहिलं पान आहे, पहिलं आणि शेवटचं पान हे देवाने लिहिलं, बाकीचे पानं आपल्यासाठी ठेवले आहे. मित्रांनो, आयुष्य हे एक असं पुस्तक आहे जे पुन्हा प्रकाशित होऊ शकत नाही. सो नाव आय वुड लाईक टू कॉल उन्नती मंगरुळकर फॉर प्रेझेंटिंग हिअर अ वंडरफुल स्पीच. सो प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर हर. ना बदला सूरज ना बदला चांद, ना बदला सूरज ना बदला चांद, पर कितना बदल गया इंसान. नमस्कार, मी उन्नती सुचिता विजय मंगरुळकर, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. तुमच्यासमोर विषय मांडत आहे मी तंत्रज्ञानाच्या युगातलं पुस्तक बोलतोय. 21व्या शतकात जेवढे तंत्रज्ञान विकसित झाले आहे तेवढे यापूर्वी कधीच झाले नव्हते. विज्ञानाचा शोध व त्याचे भौतिक अस्तित्व जाणून घेण्यासाठी व ते मानवी जीवनात कसे विकसित करू शकतात त्याला म्हणतात तंत्रज्ञान. तसेच पुस्तक तंत्रज्ञानाचा शोध लावणारे, माणसाच्या मेंदूला रद्दी होण्यापासून वाचविणारा, माणसाला माणूस म्हणून शिकवणारा, माणसाला माणूस म्हणून नियम शिकवणारा ग्रंथ म्हणजे पुस्तक. पण जर ते पुस्तक आपल्यासोबत बोलायला लागले तर ते काय बोलेल? तर नमस्कार, माझे नाव श्यामची आई. श्याम म्हणजे साने गुरुजी व त्यांची आई, या दोघांमधले संबंध माझ्या हात आहे. मी तंत्रज्ञानाचे युगातलं पुस्तक आहे. माझा जन्म मुंबईच्या एका कारखान्यात झाला. तेथे माझ्या छपाई मशीनद्वारे वेगवेगळ्या रचना, चित्र, कविता हे छापण्यात आले. तेथून मी हे विचार घेऊन आलो होतो की साने गुरुजींच्या आईसारखे मी लोकांना विचार देईन, मी त्यांना सांस्कृतिक विचार देईन, मी त्यांना साने गुरुजींबद्दल शिकवेल, मी काहीतरी त्यांना नवीन शिकवेल. पण मला काय माहिती होतं, मला इकडे आल्यावर धुळी खाली लेटून जावं लागेल. मी या वाचनालयात कित्येक वर्षापासून पडून आहे. मला कोणी वाचत नाही, माझ्यावर धूळ साचून गेली आहे. मी त्या धुळीखाली लेटून गेलो आहो. आजकाल लोक पुस्तक जास्त वाचत नाही, कारण की त्याच पुस्तकांचं कन्व्हर्शन ई बुक, ऑडिओ बुक अशा गुगलच्या ॲपमध्ये झालं आहे. त्यातून गुगलही आलं. आपल्याला आता कोणते शब्द शोधायचा असेल, डिक्शनरीचे पानं पलटवत बसावं नाही लागत. गुगलवर एका क्लिकवरती पूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाते. पण मित्रांनो, हे समजून घ्या की आपण कितीही महागाचे पुस्तक घेतले ते कोणत्या कपड्यासारखे 3 वर्षातच जुने नसते होत, ते कधीच जुने नसते होत. आणि आपण जर ते जुने पुस्तक वाचलेही आपल्याला जुना इतिहास कळतो. पण लोक हे का बरं समजत नाही? लोक मला का बरं वाचत नाही? लोक मला का बरं धुळी खाली लेटून ठेवतात? मित्रांनो, तो दिवस माझ्यासाठी खूपच अभिमानाचा होता. ज्या दिवशी कोणीतरी माझ्यावरचा धूळ साफ करून मला वाचू लागलं. त्यांनी माझ्यावरची धूळ साफ केली आणि मला वाचलं. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत नाही मदर्स डे, ब्रदर्स डे, फादर्स डे, सिस्टर्स डे असे डे सेलिब्रेट होतात, पण कधी बुक डे असं सेलिब्रेट का बरं होत नाही? निदान त्यामुळे जे धुळी खाली लेटून असलेले पुस्तक त्यांना कोणीतरी वाचेल, ते त्यांच्यावरची धूळ साफ करून त्यांना वाचेल. मित्रांनो, जाता जाता एवढंच म्हणून जाते, वाचाल तर वाचाल. धन्यवाद.